रामकृष्ण हरी नाचू कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 59 आपण पाहत आहात. या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पळशी येथील यादवराव खाडे महाराज आहेत. शेतकरी ते कीर्तनकार असा हा त्यांचा प्रवास झालेला आहे. कसा हा प्रवास झाला या संदर्भात आज आपण त्याच्याशी गप्पा मारताना जाणून घेणार आहोत. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. महाराज, तुमच्यासाठी पहिलाच प्रश्न आहे की तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? शिक्षण माझं 4थी पास. बर, 4थी पास झाल्यानंतर पुढं काय नोकरी व्यवसाय? काय नाही, शेतीकडे वळलो. बर, शेती. त्या काळात ज्यावेळेला तुम्ही शेतीत वळाला, शेती करण्याकडे, त्याला कुठली कुठली पिकं घेत होता किंवा त्यावेळेची शेती कशी करत होता? त्यावेळेला त्या 90 सालाच्या आसपास कापूस असायचा. कापूस, कापूस, मका, ज्वारी ही पिकं असायची पूर्वी. आता कापूस इकडे आपल्याकडं सगळं निघूनच गेलं, नाही पिकायचं नाही. आता कुठल्या पद्धतीत शेती करता तुम्ही? आता मक्यावर जास्त नेट असते, जोर असतो. कांदा वगैरे काय त्याला? कांदा. आणि आता कांद्याला काय आपल्याकडे थोडं आहे पाणी, पण जास्त करून मकाचं पीक. आणि जोड व्यवसाय? दूध व्यवसाय. महाराज, एक सांगा, खर तर शेती करत करत तुम्ही म्हणजे वारकरी संप्रदायात आलेला आहात. पहिला प्रश्न पडतो की तुम्ही जी माळ आहे तुमच्याकडे तुळशीची, ती केव्हा घातली? म्हणजे कोणी सांगितले म्हणून का मनानं, का कसा तो प्रसंग आहे तुळशीची माळ गळ्यात घालण्याचा? तो प्रसंग 86 सालचा आहे. बर, कसा तो प्रसंग सांगायचा तर असा, 84-83 मी सातारला तालमीत असायचो. बर. हा. आणि सातारमध्ये तालमीच्या अलीकडल्या बाजूला शॉपिंग सेंटर पाशी एक दत्त मंदिर आहे. त्या दत्त मंदिरात मी थोडा वेळ जायचो आणि शांत वाटायचं त्या मंदिरात. दुपारचा वेळ थोडा तालमीतनं सुटल्यानंतर, झोप झाल्यानंतर तिथं बसायचं, शांत वाटायचं. आणि इतकी शांती वाटायची की असं काही मला त्या दत्तानीच मला मार्ग दावला आणि आळंदीला गेलो. आळंदीला अचानकच 86 साली. आणि तिथे गेल्यानंतर मी माळ घेतली आणि माळ घालायला लागलो. मग माझं वय त्या वेळेला 18-19 वर्ष वय. मग काय मुलांना मी म्हटलं, तिथं मंदिरामध्ये आलेली, मी माळ घालतोय, घालो गावं? नाही म्हणले, असे नाही घालायचे. मग त्याने मला गुरुकडे नेलं आणि तिथं मला माळ घातली 86 साली. कुठं होते? आळंदीमध्ये. भास्करवाड्यात. असा हा प्रसंग आहे. आणि नंतर मग वारी चालू केली पंढरपूर. आता महाराज, एक सांगा, खरं तर माळ घातली का आपण कीर्तन भाषेत ऐकतो, हे ठीक आहे, पण असा कसा प्रसंग आला मनात की आता आपण कीर्तन सांगावं, प्रवचन सांगावं? कसा विचार मनात आला? ते मनात थोडस अभ्यासाकडे लक्ष गेलं, वया पाठ केले. आणि संतांच्या शब्दामध्ये ताकदच आहे तशी. बर, संतांच्या एक शब्दामध्ये ताकद आहे. आणि ते वाटायला लागलं आपलं, जसं जसं पाठांतर होत जाईल तसं तसं वाटायचं, आपण हे बोलावं, आपण ते बोलावं. कीर्तन ऐकल्यानंतर साहजिकच आहे, प्रत्येकाला वाटतं आपण बी थोडी हरिकथा करावी असं वाटतं. मग हळूहळू काय प्रवचन, काय कीर्तन. बरं, पहिलं प्रवचन कुठे झालं तुमचं? इथं वनकरवाडीला 12 वर्ष व्यासपीठ चालवलं. बरं, व्यासपीठ त्यातून आणि तिथंच कीर्तन झालं. व्यासपीठ चाललं, कीर्तन आणि प्रवचन, तेरी बाजू आहेत तुमच्याकडे. पहिलं प्रवचन झालं ज्या वेळेला तुमचं, त्याला गोबी आठवते का? काय होती त्यावेळेची? तैसा हृदयामध्ये मी रामो, सर्व सुखाचा आरामो, परिभ्रांताशी कामो विषयावर. ही गोबी घेतली होती. आता पहिलं प्रवचन झाल्यानंतर आपल्या शेजारीच आहे मनकरणवाडी, काय लोकांनी प्रतिक्रिया दिली? कारण पहिलं म्हटलं का सगळ्यात हे असतं, आपण नवं आहे म्हणल्यानंतर वाटतच की बाबा प्रवचन कसं झालं, नवं आहे म्हणून वाटतच की म्हणावं. लोकही सांगतात ना, महाराज असं झालं. आणि प्रमाण आली तर मग ती हरिकथा गोडच लागते त्या संदर्भानं. आता जरा तज्ञ लोकांना हरिकथा गोड लागते, ते नवीन असतात त्यांना सगळं मग ती हसवीचा बाजार लागतो, विनोदाचा भाग जास्त लागतो त्यांना. इकडून तिकडून बदल करावा लागतो थोडासा. पण जरा मोठ्यांची संगत मिळत गेल्यामुळं आपल्याला ते अध्यात्म आवडायला लागलं आणि ती फपट पसारा मग ते आवडत नाही आपल्याला. सरळ अध्यात्म बोलायचं, काय थोडं आपलं असेल ते आपलं अध्यात्म बोलायचं. आपल्याला देव कसा वाटतो, आपल्याला संत कसे वाटतात,
हा एक विषय महत्वाचा आहे. महत्वाचा विषय आहे. आता पहिलं कीर्तन तुमचं कुठं झालं? पहिलं कीर्तन पायवारीला उपरीमध्ये झालं. कुठं म्हणजे पुण्याकडे? आपले हे उपरी आपल्या शकोबाच्या दिंडीमध्ये जाताना बर, हा. तिथं झालं. पंढरपूरमध्ये एक झालं, दादांच्याच कृपेने झालं. हा. मग पहिलं कीर्तन सांगताना काय अनुभव आला ते? अनुभव असाच प्रतिसाद आला. हा, कारण पहिलेच कीर्तन असतात, जसं पहिलं प्रवचन तसं कीर्तन. काय थोडा दबाव दडपण येतो, थोडा मला मोठी माणसं ज्ञानी माणसं असतात पुढं. बरोबर आहे की. आणि त्यांच्या कृपेने थोडस बर्डन येतो, थोडस दबाव येतो. मग ते हे पहिला अभंग कुठला होता, म्हणजे पहिल्या कीर्तनातला पहिला अभंग? अभंग मी संतावला घेतला होता. संतावरचा विषय होता तो. हा, संताची पाय हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. म्हणजे खूप मोठा दादांच्या बरोबर चाललं. भावार्थ फार मोठा. भावार्थ काय, तुम्ही जितकं बोलाल तितकं कमीच आहे. ते काय समुद्रच आहे, संतांच्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे, समुद्रच आहे ते. आपण काय पामर काय बोलणार आहे ते संतांच्यावर? बरोबर आहे की. पण आपलं आहे ते बोलत राहे. माऊली एक सांगा, खरं तर तुम्ही शेतकरी आहात. शेतकरी की शेतातली कामं करायची असतात, कारण सगळीच कामं असतात ते. आणि कीर्तन प्रवचन म्हटलं गेला अभ्यास लागतो. तर अभ्यासाचं नियोजन आणि हे कसं करता तुम्ही? काय नाही, अभ्यासाची शेतीतली आवड असल्यानंतर ना आपण दारी धरत धरत सुद्धा अभंग पाठ करू शकतो. किंवा आपण थोडंसं पहाटे उठलो तरी आपण पाठांतर 4 वाव्या होऊ शकतात, अभंग पाठ होऊ शकतो. श्रवण केलं, श्रवणातून आपल्याकडे काय प्रमाण आपल्या लक्षात राहतात. मात्र सावध असलं पाहिजे आपण या श्रवणामध्ये, भक्तीमध्ये. म्हणून माऊली तरी म्हणल्या का ठिकाणी, तरी अवधान केले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रत्युत्तर माझे उघड आहे. सावध असलं पाहिजे. नाहीतर उगत आपलं मुले घातले रडाया नाही आसवानी माया, एखाद्याला रडायला रोजगारानं लावलं, किती डोळ्यात त्याच्या पाणी येईल. बरोबर आहे. तसं श्रद्धेला महत्व आहे. आणि जीव श्रद्धाहीन झाला, जीवाचं विशेष लक्ष नाही देवाकडं, संताकडं, परमार्थाकडं. म्हणून देव म्हणले की जन्म मृत्यूच्या चक्रात सुद्धा पडा हेच कारण आहे. श्रद्धा लोकांची कमी झाली हो काळानुसार. काळानुसार श्रद्धा कमी झाली, म्हणून जन्म मृत्यूच्या चक्रात पडायला लागली. देव संत इकडे श्रद्धा जेवाची राहिली नाही. तर देव म्हणले अश्रद्धाना पुरुषा धर्मशास्य परंतप अप्राप्यम्या मृत्यू संसार वतमरणी. म्हणजे श्रद्धाहीन जीव झाले म्हणून जन्म मृत्यूच्या चक्रात लोक पडायला लागले. बरोबर आहे. तर श्रद्धा महत्वाची आहे ना, फार महत्वाची. म्हणजे जीवाला हेच झालंय, म्हणजे सगळ्यात हे. आता माऊली एक सांगा, खर तर कीर्तन म्हटलं का सूर पण लागतो. म्हणजे पहिल्यांदा आपण काय देवाचं देण असतं या, ते काय प्रत्येकाचा आवाज वेगळा, घसा वेगळा, सूर वेगळा. तुम्ही कसं मिळवलं? म्हणजे काय नाही, आता मला म्हणतात तुम्हाला कंठ चांगला आहे, मी विशेष तिकडे लक्ष दिलं नाही. आता आमचे वारकरी म्हणतात तुमचा आवाज चांगला आहे. अहो कशाचा आवाज चांगला आहे? फक्त आपल्या एवढं माहित आहे आपल्याला, मारा हक्क देवा भय आट्टा असे जव काळा ऐशे झाले नाही. देवाच्या नावानं ओरडायचं, संतांच्या नावानं ओरडायचं एवढं माहित. पण सूर आहे म्हणतात, बाबा असू द्या, चला चुकलं तरी सांगा मला, कुठं सूर माझा लागतोय काय मला हे कळत नाही अजून. बरोबर आहे. ते गोष्ट होत आहे. माऊली तुम्ही मगाशी बोलताना एक सांगितलं की व्यासपीठ चालक पण जबाबदारी पार पडते. माऊलीने सुरुवातच केली तर वाडीला. आमचे रमेश काका हे ते अरुण महाराज. ते कसं काय असतं ते व्यासपीठ चालक म्हणल्यानंतर काय जबाबदारी? जबाबदारी काय नाही, वाचन करायचे 9,000 वाव्या 700 श्लोक वाचन करायचं रोज. 2.5-3 तास लागतो वाचनाला. 2.5-3 तास जातात त्याच्यात. पण बऱ्याच वेळेला असा घोळ होतो, म्हणजे एखादा कीर्तनकार नसला, प्रवचनकार नसला तरी सगळं आपले होऊन जातं कीर्तन त्यांच्या जबाबदारी थोडी. कळलेला काकड असं पण नसतं, असं येते जबाबदारी. म्हणजे जसं मुख्य हेडमास्टर हेडगुरु सारखं एखादा शिक्षक नसला की तास घ्या. म्हणजे तसं करावं लागतं. म्हणजे ज्यावेळेला व्यासपीठ चालकाची जबाबदारी असते त्यावेळेला बऱ्याच वेळेला सांगतात की हे सगळंच त्याला आलं पाहिजे. आणि हे सगळं व्यासपीठ चालक म्हणायचं म्हटलं का त्यासाठी तुम्हाला सगळ्याच गोष्टी आल्या. वेळेला गायन आलं पाहिजे, पफजवाला पाहिजे, जिथं कमी तिथं व्यासपीठ चालकाला करावं लागते सेवा.
आता खरं तर माऊली आता अजून भरपूर कीर्तनकार झाले तर कुठं नडत नाही तसं. पूर्वी असायचं तसं. पण अजून पण काही वेळेला सांगतात हा. की हा विषय थोडासा कळेल गपदिशी पडदिशी कुठनं एखादं महाराज नाही आलं तर आम्हाला ती जबाबदारी घ्यावी लागते. पार वाटत. पार त्यावेळेला पाडायला. पहाटेचा काकडा असतो, हो. काही घडू शकतं ना. अशा वेळेला असते व्यासपीठ चालक म्हणलं का फार जबाबदारी हो, पुढे जावं लागतं. असते. माऊली अजून एक प्रश्न आहे. खरं तर तुम्ही 4थे शिक्षण घेतलेलं हो आहे, हो पण हे सगळं कसं जुळवत आहे म्हणजे अभ्यासाचं गणित कारण बरंच कारण- काय आता MA PhD बरेच हो. केलेले लोक आहेत ते, आणि तुमचं असं बघितलं तरी आज एक चांगला कीर्तनकार त्या निमित्ताने एक लोकांच्या पुढे जातोय. आणि 4थीतल्या मुलाला काय वाचा येतं पहिलं? तोच म्हणजे नाही ही सगळी अध्यात्माची कला आहे. संस्कृत आहे माझ्या काही माऊलीची ठिकाणी. आणि पांडुरंगाची एक कृपा म्हणावं लागल. कारण 4थीतल्या मुलाला किती वाचा येतं? ओवेस असं बघितलं तर थोडं हे करावं लागतं. तो होय, डोकं लावावं लागतं बरोबर आहे. काही ही त्यांची कृपा आहे. आपल्याकडचं काहीच नाही. कारण व्यासपीठाला वेळ असायचो ना, तर 12वीची मुलं 13वीची मुलं मुली वाचायला असायची. आता काही वेळेला वाचन उरकं ना, तर मी वाचन पळवायचो. तर ती मागली मुलं गप्प बसायची. पण मी जाणायचो की माऊलीचे काम आहे, आपलं काम नाही, देवाची इच्छा आहे, म्हणून ही इतकं वाचन स्पीडनं मी भयंकर असा पळायचो. सुरू आहेत. आता माऊली तुमच्यासाठी एकच प्रश्न आहे की शेतकरी वर्ग कीर्तन ऐकायला बसलेला आहे. शेतकरी शेतमजूर सर्व म्हणजे साधारण शेतीतलेच तुमचे सवंगडी दुग्ध व्यवसाय असतील, सगळेच असतील, वयोवृद्ध असतील, काय म्हणजे साधारण शेतकरीच आणि ग्रामीण भागातले कीर्तन आहे असं. तर अशा वेळेला काय ह्या लोकांना मार्गदर्शन किंवा सांगतात कीर्तनातून? कीर्तनातून एक देव सांगावा, एक संत सांगावे, आणि जगाला खरं सुख कुठं आहे हे सांगावं कीर्तनामध्ये. कारण हरिकथा ही अशी आहे की तुकोबाराचं जे प्रमाण आहे, दीन आणि दुर्बळाशी सुख राशी हरिकथा. देवाची कथा ऐकावी, संताची कथा ऐकावी. जीव हा दीन दुर्बळ आहे, जीवाकडे काय एक सत्ता नाही. जगात अनेक आपण बघतो आघात आहेत, आघात दुःखाचे डोंगर येतात, तरी सुद्धा संतांनी सांगितले ते लोकांना सांगावं. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आले दुःखाचे डोंगर, तरी आपला विसर पडू नये. पांडवावर अखंड संकट होती. बलबरुषी एक वेळा त्यांना भेटायला गेले अरण्यात, तरी बलबरुषी म्हणले, धर्मराजा तुम्ही सुखी दिसता. म्हणजे अरण्यात वनात वनवासात असणारी माणसं सुखी दिसतात का? देव आहे जवळ. बरोबर. आणि प्रमाण आहेत, कामामध्ये काम का हे म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचं सुख होतंय ह्या अध्यात्मामध्ये किंवा भगवत भक्तीमध्ये, संतांच्या भक्तीमध्ये, सेवेमध्ये. तर कीर्तनकारांनी हे सांगावं, हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. आम्ही उघड कुठला तरी फपट पसारा सांगतो, हिथलं तिथलं, सासू सुना, भाव अमकं तमकं अनेक गोष्टी असल्या होत राहतात. आळात नाही तर पवऱ्यात नाही. कीर्तनकारांनी हे करावं की म्हणजे आमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की अभ्यास पाहिजे, अभ्यास पाहिजे, पुरावा पाहिजे. हा, म्हणजे त्याच्यात तुमचा पुरावा आला म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट सांगता त्याला त्याचा पुरावा साक्षीदार पाहिजे. हो, साक्षीदार पाहिजे. म्हणजे अनंत वाचायला बरळ ती बरळ काय करायचं फपट पसार असून त्याला पुराव्यासहित आपण दिलं पाहिजे ना. माऊली अजून एक प्रश्न आहे, खरं तर शेवटचाच प्रश्न आहे. अलीकडे तुम्ही कीर्तन प्रवचन च्या माध्यमातून ग्रामीण भागात जाता, व्यासपीठ चालक म्हणून जाता, आणि त्या भागात एखादा ग्रामीण भाग असतो, खेड असतं, आणि अलीकडे बघता पारायण सोहळ्याला उदंड प्रतिसाद मिळतात, म्हणजे सर्व स्तरातून आहे. तर तुम्ही तुमच्या निरीक्षणातून काय सांगाल की बाबा हा प्रतिसाद आज काळानुसार वाढत चाललेला आहे? हो, साहजिकच आहे. म्हणजे काय कारण असावं की आज वारकरी संप्रदायाकडे लोक सर्व क्षेत्रातले वळत आहेत? कारण सौजन्य कीर्तनाला मिळते, पंक्तीला मिळतंय, सगळीकडेच मिळतंय, आणि उच्च सुशिक्षित लोक सुद्धा असतात अशा वेळेला की महाराज आम्ही तुम्हाला हे करतोय. तर काय त्या पाठीमागं कारण असतं? याचा अर्थ असाच की याचा अर्थ असा होतो की माणसाला धनामध्ये मानामध्ये सुख कलियुगामध्ये राहिलेलं नाही. अध्यात्माशिवाय कुठंच सुख नाही हे लोकांना अलीकडे कळायला लागलं, म्हणून मोठमोठी लोक आता इकडं अध्यात्माकडे येतात. आणि संतांनी हे दिले, संताशिवाय आणि देवाशिवाय जगामध्ये सुख नाही. सुख एक ह्याची टाही भोपाई संताच्या, सर्व सुखाचे अगर बापू रखमा देवीवर. देव आणि संत सोडले तर जगात सुखच नाही.
दोनच गोष्टी दोन सुखाच्या दोन ठिकाणी दोन आहेत. दोन 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 दोनच. धन्यवाद. खरं तर मानदेश भूषणशी बोलताना महाराजांनी शेतकरी ते कीर्तनकार हा प्रवास सांगत असताना विविध प्रश्नांना उत्तर दिलेली आहेत. महाराजांना मनपूर्वक धन्यवाद. राम रामकृष्ण रे रामकृष्ण.